पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, कोणता प्राणी आपल्या त्वचेतून श्वास घेतो? कोणता प्राणी आपल्या त्वचेतून श्वास घेतो? आपले पर्याय आहेत: ए लांडगा, बी हरण, सी कासव, डी बेडूक। तुमचे बरोबर उत्तर असेल डी बेडूक। प्रश्न 2, फेअर लवलीमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी जोडली जाते? फेअर लवलीमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी जोडली जाते? आपले पर्याय आहेत: ए म्हैस, बी सिंह, सी गाय, डी डुक्कर। तुमचे बरोबर उत्तर असेल डी डुक्कर। प्रश्न 3, रेल्वेचा हॉर्न किती किलोमीटर दूर ऐकू येतो? रेल्वेचा हॉर्न किती किलोमीटर दूर ऐकू येतो? आपले पर्याय आहेत: ए 2 किलोमीटर, बी 3 किलोमीटर, सी 5 किलोमीटर, डी 8 किलोमीटर। तुमचे बरोबर उत्तर असेल सी 5 किलोमीटर। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, भारतात सर्वात जास्त खाल्लेले जाणारे धान्य कोणते आहे? भारतात सर्वात जास्त खाल्लेले जाणारे धान्य कोणते आहे? आपले पर्याय आहेत: ए गहू, बी डाळी, सी मका, डी तांदूळ। तुमचे बरोबर उत्तर असेल डी तांदूळ। प्रश्न 5, भारताचे कोणते राष्ट्रपती वर्तमानपत्र विकायचे? भारताचे कोणते राष्ट्रपती वर्तमानपत्र विकायचे? आपले पर्याय आहेत: ए महात्मा गांधी, बी नरेंद्र मोदी, सी मनमोहन सिंग, डी एपीजे अब्दुल कलाम। तुमचे बरोबर उत्तर असेल डी एपीजे अब्दुल कलाम। प्रश्न 6, धान की डालिया कोणत्या शहराला म्हणतात? धान की डालिया कोणत्या शहराला म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए पंजाब, बी छत्तीसगड, सी आसाम, डी पश्चिम बंगाल। तुमचे बरोबर उत्तर असेल बी छत्तीसगड। प्रश्न 7, राणी लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव काय होते? राणी लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव काय होते? आपले पर्याय आहेत: ए कोकिला, बी शारदा, सी मनू, डी यापैकी नाही। तुमचे बरोबर उत्तर असेल सी मनू। प्रश्न 8, गांधीजींचा चष्मा कोणत्या देशाने विकत घेतला? गांधीजींचा चष्मा कोणत्या देशाने विकत घेतला? आपले पर्याय आहेत: ए जपान, बी अमेरिका, सी चीन, डी भारत। तुमचे बरोबर उत्तर असेल बी अमेरिका। प्रणव, हातापायात मुंग्या येत असल्यास काय खावे? हातापायात मुंग्या येत असल्यास काय खावे? आपले पर्याय आहेत: ए अंडी, बी चीज, सी दूध, डी मासे। तुमचे बरोबर उत्तर असेल वरील सर्व। हात आणि पायांना मुंग्या येण्याची समस्या दूर करण्यासाठी शरीरात जीवनसत्व B12 ची पातळी वाढवणे आवश्यक आहे। शरीरातील जीवनसत्व D12 ची पातळी वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेऊ शकता, मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तसेच आहारात अंडी, चीज, दूध, मासे या पदार्थांचा समावेश करावा। या पदार्थांपासून B12 मिळते। प्रश्न 10, चांद तारा कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? चांद तारा कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? आपले पर्याय आहेत: ए चीन, बी इराण, सी इस्रायल, डी पाकिस्तान। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे।
कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.